नमस्कार. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. बघा, प्रकट दिनाची सेवा कशी करायची त्याचा व्हिडिओ झाला. त्याच्यानंतर अभिषेक कसा करायचा ते देखील मी तुम्हाला सांगितलं. पण महाराजांची ज्यांना खरंच इच्छा आहे की महाराजांची प्रकट दिनाच्या दिवशी महाराजांची एक सेपरेट पूजा मांडायची, षोडोपचार पूजा त्याला म्हणतात. तर ज्यांना खरंच असं वाटतंय की महाराजांची एक सेपरेट पूजा मांडायची, कलश स्थापना करायची, तर त्यांच्यासाठी खरं तर हा व्हिडिओ आणलेला आहे. तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा. बघा, तर महाराजांना कसं असतं ना, की आपण कोणतीही सेवा करतोय ना त्यापेक्षा आपण किती मनापासून करतोय तर हेच महाराजांना खरं तर आवडतं. तर बघा, या दिवशी आपल्याला प्रकट दिनाच्या दिवशी खरं तर सुरुवातीला आपल्याला म्हणजे सकाळी लवकर उठून स्वच्छभूत होऊन महाराजांच्या मूर्तीवरती, अगदी तुम्ही पहाटे लवकर उठून ब्रह्ममुहूर्तावरती जरी महाराजांचा अभिषेक केला तरीही देखील चालतो. फक्त एवढंच की उशीर करू नका. फक्त तुम्हाला 10:30च्या आरतीच्या आत आपल्याला महाराजांच्या मूर्तीवरती अभिषेक करून घ्यायचा आहे. बघा, आणि अभिषेकचं तर मी तुम्हाला सांगितलंच आहे. पुन्हा एकदा सांगते, ज्यांनी खरंच तो व्हिडिओ बघितला नाहीये त्यांच्यासाठी पुन्हा एकदा शॉर्टमध्ये सांगते. सुरुवातीला तुम्हाला 16 वेळा पुरुषसूक्त म्हणायचं आहे. नंतर तुम्हाला शेवट 16व्या वेळा फलश्रुती म्हणायची आहे. महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा नाही. फलश्रुती म्हणत असताना फक्त हात जोडून बसायचं. त्याच्यानंतर पवमान सुद्धा आपल्याला म्हणायचं आहे अभिषेक करत. त्याच्यानंतर ना श्री सुक्त म्हणायचं आहे एकदा, आणि शेवट फलश्रुती म्हणत असताना हात जोडून बसायचं. त्याच्यानंतर रामरक्षा म्हणायची आहे. 1 ते 8 ओव्यांपर्यंत रामरक्षा आहे, तिथून पुढे फलश्रुती आहे. फलश्रुती म्हणायची नाही. बघा, तर हे असा अभिषेक आहे. ती हा सेवा म्हणजेच अभिषेक जी आपल्याला स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी करायची आहे. त्याच्यानंतर ना महाराजांना बघा, हे पूजा झाल्यानं म्हणजेच अभिषेक झाल्यानंतर ना त्या तीर्थाचं करायचं काही, तर ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यानंतर ना जेव्हा आपण महाराजांच्या मूर्तीवरती अभिषेक झाल्यानंतर ना आपल्याला महाराजांची मूर्ती स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायची आहे. त्याच्यानंतर अष्टगंध लावायचा आहे. महाराजांना वस्त्र घालायचे आहेत, हार घालायचा आहे. महाराजांना चाफ्याची फुलं बघा खूप आवडीची आहे, त्याच्यामुळे चाफ्याच्या फुलाचा हार देखील महाराजांना तुम्ही घालू शकता. त्याच्यानंतर सगळ्यात आवडतं अत्तर म्हणजेच हिना अत्तर बघा, तर ते देखील महाराजांना या दिवशी लावायचं आहे. त्याच्यानंतर ना महाराजांची षोडोपचार पूजा करायची आहे. बघा, एक सांगायचं आहे, ज्यांची खरंच इच्छा आहे की महाराजांची सेपरेट पूजा मांडायची, अन्नदान करायचं, तर पूजा कशी करायची तर ते देखील मी तुम्हाला सांगते. तर बघा, सुरुवातीला तुम्हाला दुसरीकडे जेव्हा पूजा करतो आपण आणि प्रकट दिनाच्या दिवशी सुरुवातीला तुम्हाला घर आपलं स्वच्छ हळद, गोमूत्र आणि खडं मीठ यांनी पुसून घ्यायचं आहे सुरुवातीला. त्याच्यानंतर देवपूजा झाल्यानंतर हळदीचं लेपन आपल्या घराला, उंबरठ्याला म्हणजेच करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला म्हणजे महाराजांचा अभिषेक झाल्यानंतर बघा, आपल्याला या पूजेची मांडणी करायची आहे. खाली पूजा मांडायच्या आधी आपल्याला स्वच्छ फरशी पुसूनच घ्यायची आहे. बघा, हळद, गोमूत्र आणि खडं मिठाने बघा. त्याच्यानंतर पूजा करत असताना म्हणजेच पूजा मांडत असताना सेपरेट कसं आहे, काय काय आपल्या देवघरातच महाराजांचं खरं तर षोडोपचार पूजा करत असतात. पण ज्यांची इच्छा आहे सेपरेट पूजा मांडायची तर त्यांनी सुरुवातीला गणपती बाप्पाची पूजा करायची आहे. षोडोपचार गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती अभिषेक करून घ्यायचा आहे. गणपती बाप्पांचा मंत्र ओम गण गणपतीये नमः, ओम गण गणपतीये नमः असा मंत्र म्हणत आपल्याला 11 वेळा, 21 वेळा, 91 वेळा आपल्याला हे म्हणत अभिषेक करायचा आहे. त्याच्यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती स्वच्छ कोरडी करून घ्यायची आहे. हळदी कुंकू व्हायचं आहे. त्याच्यानंतर गणपती बाप्पांना अक्षता व्हायच्या आहेत, दुर्वा व्हायच्या, फुलं व्हायची, आणि त्याच्यानंतर गोड खोबऱ्याचा नैवेद्य गणपती बाप्पांना दाखवून घ्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला म्हणजे गणपती बाप्पांची पूजा झाल्यानंतर आपल्याला म्हणजेच गणपती अथर्वशीर्षक सुद्धा म्हणायचं आहे. बघा, फलश्रुती सहित. त्याच्यानंतर कलश स्थापना करायची आहे. बघा, महाराजांच्या उजव्या हाताला आणि आपल्या डाव्या हाताला कलश स्थापना करून घ्यायची. आणि नंतर जेव्हा आपण महाराजांच्या मूर्तीवरती अभिषेक करून घेतो त्यानंतर महाराजांची षोडोपचार पूजा करून घ्यायची आहे. महाराजांची मूर्ती स्वच्छ करायची, अष्टगंध लावायचा, धूप दीप, त्याच्यानंतर वस्त्र घालायचे, हिना अत्तर लावायचं, हार, फुलं व्हायची,
त्याच्यानंतर ना बघा, हे सगळं झाल्यानंतर ना आपली षोडोपचार पूजा त्या तीर्थाचं करायचं काय, तर बघा तुमच्याही घरी अन्नदान होणार असेल या दिवशी, तर जे काही तुम्ही शेजारची माणसं बोलवले असतील त्यांना देखील तुम्ही हे तीर्थ द्यायचं आहे. त्याच्यानंतर बघा एवढी मोठं अभिषेक आहे, त्याच्यामुळे तीर्थ खूप सारं असणार आहे बघा, उरणार आहे. घरातल्या सगळ्यांनी ते तीर्थ घ्यायचं. जे काही तुमच्या घरात माणसं येणार असतील त्यांना देखील तुम्ही ते तीर्थ द्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर ना तुम्हाला हे तीर्थ दिल्यानंतर ना तुम्हाला या दिवशी खरं तर अन्नदान देखील करायचं आहे. अन्नदानाला खरंच खूप महत्व आहे या दिवशी, आणि महाराजांना सुद्धा खरंच खूप आवडतं. अक्कलकोटमध्ये सुद्धा या दिवशी खरं तर खूप मोठ्या प्रमाणात अन्नदान केलं जातं, किंवा कडक उन्हाळा आहे त्याच्यामुळे तिथं पाण्याची सुद्धा म्हणजेच मोफत पाणी वाटप सुद्धा केलं जातं बघा. या दिवशी खरं तर महिलांनी ज्यांना खरंच इच्छा आहे त्यांनी खरं तर या दिवशी स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी मंदिरात, केंद्रात, ज्यांच्या जवळ केंद्र आहे त्यांनी आवर्जून जायचं आहे. कारण या दिवशी खरं तर आपण पूजा करत असतो, एवढी सगळी सेवा करत असतो. खरं तर महाराजांच्या केंद्रात जाण्याला तेवढंच महत्व आहे. कारण कसं असतं ना, जेवढं सात्विकता मंदिरात, केंद्रात असते ना तेवढी घरात नसते बघा. आणि खरंच जेव्हा आपण केंद्रात जातो ना त्याच्या इतकं समाधान कोणतंच नसतं बघा. त्याच्यामुळे या दिवशी आपल्याला कितीही घाई गडबड असू देत तरी सुद्धा आपल्याला केंद्रात, मठात जायचंच आहे, मंदिरात जायचं आहे बघा. आणि तिथं थोडं का होईना बघा, केंद्रात मोठ्या प्रमाणात अन्नदान या दिवशी केलं जातं. ज्यांची खरंच इच्छा आहे अन्नदान करण्याची तर त्यांनी तिथं आपण जे काही अन्न बनवलं जातं बघा, प्रत्येक जे केंद्रात जातात त्यांना खरं तर माहिती असेल, आपण तिथं तांदूळ देखील दुकानातून घेऊन तिथं अन्नदानासाठी देऊ शकता, किंवा काही पैसे सुद्धा तुम्ही तिथं देऊ शकता बघा. मेन म्हणजे अन्नदान होण्याला महत्व आहे. म्हणजेच आपण त्यातून अन्नदान जेव्हा करतो ना त्याचे एवढं पुण्य काहीच नसतं बघा, महाराज देखील म्हणत असतात. त्याच्यानंतर ना आपल्याला जर तुम्ही हे काहीच करत नसाल तर तुम्ही महाराज म्हणजेच केंद्रात केळी सुद्धा घेऊन जाऊ शकता. खरं तर ही तुमची इच्छा आहे की तुम्हाला तुमच्या ह्याच्यावर की तुम्ही किती प्रमाणात म्हणजे तुम्हाला करायचं आहे अन्नदान, किंवा तुमच्या ह्याच्यावरती तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला कोणती वस्तू, मिठाई वगैरे काय न्यायची आहे ते तुम्ही नेऊ शकता. तर हे आपल्याला नक्कीच करायचं आहे बघा. आणि या दिवशी आपण जेवढं, कारण खरं तर प्रकट दिनाच्या दिवशी ऋण फेडण्याचं काम म्हणजेच, कारण महाराजांनी खूप काही आपल्याला दिलेलं आहे. महाराज आपल्या आता आयुष्यात आहेत म्हणून खरं तर आपले कितीतरी प्रश्न मार्गी लागत आहेत, आणि मेन म्हणजे आपण त्या संकटातून सुद्धा खरं तर बाहेर पडत आहोत. म्हणूनच या दिवशी खरं तर काहीतरी मागितलंय म्हणून नका तुम्ही केंद्रात जाऊ, सेवा नका करू, पण महाराजांनी खरंच खूप संकटातून बाहेर काढले. आणि मेन म्हणजे महाराजांनी आपल्याला आपल्या आयुष्यात महाराज आहेत म्हणून साठी तरी या दिवशी खरंच नक्की सेवा करण्याचा प्रयत्न करा, दान करण्याचा प्रयत्न करा बघा. तर आतापुरतं एवढंच. झालेली सेवा मी महाराजांची मी रुजू करते. आणि मेन म्हणजे सर्व स्वामी भक्तांना महाराज सुखात समाधानात ठेवो हीच महाराजांच्या प्रार्थना करते मी. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि चॅनेलवरती नवीन असाल तर असंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.